हे बघ, तुम्हाला कुठलाही धंदा, व्यवसाय, स्टार्टअप जर का चालू करायचा असेल ना, तर या पहिल्या 5 प्रश्नांची उत्तरं देणं अत्यंत गरजेचं आहे. आता कुठले ते 5 प्रश्न? पहिला म्हणजे तुम्ही कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय आणि तो किती क्रिटिकल आहे. म्हणजे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्याबद्दल तो समोरचा जो ग्राहक आहे, तो तुम्हाला त्याच्या पाकिटातून पैसे काढून तुम्हाला देईल, तर तो क्रिटिकल प्रॉब्लेम आहे. हे जाणणं खूप गरजेचं आहे. दुसरं म्हणजे तो ग्राहक कोण आहे? पुरुष आहे, स्त्री आहे, कुठे राहतो तो? ते ग्राहक 5 आहेत, 10 आहेत, 5,00,000 आहेत, 1,00,00,000 आहेत, भारतात आहेत, भारताबाहेर आहेत. ते तुम्हाला किती व्यापक पद्धतीने तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता. त्यामुळे ग्राहकाची व्याप्ती किती आहे हे जाणणं गरजेचं आहे. तिसरं म्हणजे तुमची आयडिया काय आहे? तुम्ही कुठल्या युनिक पद्धतीने तोच प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय. तुम्ही किती वेगळ्या पद्धतीने करताय. चौथी गोष्ट म्हणजे तुमच्या जे सोल्युशन आहे त्याचं वेगळेपण काय? कारण तुम्हाला अल्टरनेटिव्हज असतील, तुमचे कॉम्पिटिटर्स असतील, त्या सगळ्यांपेक्षा तुम्ही किती युनिक पद्धतीने ते करताय. मग तुमचं त्याच्यापर्यंत पोहोचणं म्हणजे त्याला डिस्ट्रिब्युशन असं म्हणतो, ते वेगळं असेल, तुमची आयडिया वेगळी असेल. हे काय वेगळेपण आहे, ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि 5वी पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हीच का करू शकता हे? तुमच्यामध्ये असं काय वैशिष्ट्य आहे, तुमच्यामध्ये असं काय स्किल आहे, काय कौशल्य आहे, की ज्याच्यामुळे तुम्ही ते पुढे 5 वर्ष, 10 वर्ष करू शकता. तुमची पॅशन त्याच्याबरोबर कशी लिंक होते. या 5 प्रश्नांची जर का तुम्ही उत्तरं व्यवस्थित प्रामाणिकपणे देऊ शकलात, एक कागदावरती सुद्धा, तर तुम्ही खऱ्या अर्थाने ती आयडिया पुढे घेऊन जाऊ शकता आणि निश्चितपणे यशस्वीरित्या त्याच्यामध्ये उद्योग निर्माण करू शकता.